महाराष्ट्रातील वंजारी समाज या दलित कुटुंबाच्या मागे राहणार उभा बाळासाहेब सानप। बोदेगाव येथील पहलवान बाबा मंदिराचे सेवेकरी दहातोंडे यांच्या हत्येमागे अनेक जण। जय भगवान महासंघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सानप, प्राध्यापक किसन चव्हाण दहातोंडे कुटुंबियांच्या भेटीला। बोदेगाव येथील पहलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची निर्घृण हत्या झाली। या हत्येमागे एक जण आरोपी नसून 4 ते 5 जण असल्याचं जय भगवान महासंघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नामदेव दहातोंडे यांच्या नागलवाडी येथे जाऊन कुटुंबियांचे सांत्वन करताना म्हटले असून पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत विनंती करून या हत्याकांड एकाने केला नसून 4 ते 5 जण आहेत, त्यांना देखील अटक करा, अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली असून दहातोंडे कुटुंबियांना सानप यांनी 50,000 रुपयांची देणगी देखील दिली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, सुनीलभाऊ खंडागळे, शाहूराव खंडागळे, अरुण झाबरे, केशव झेमटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी जयप्रकाश वागडे, सम्राट न्यूज, अहिल्यानगर, शेवगाव। आणि 4 दिवसानंतर जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केली तेव्हा त्याला अटक केलेली आहे। आणि एका व्यक्तीचं हे काम नाही, आता एकच आरोपी आहे, किमान 4-5 आरोपी याच्यामध्ये असावेत। परंतु हे हत्याकांड बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते समाजमन गोठलं की काय असं वाटतंय।